अनेक वर्ष विनोदी आणि खलनायकी ढंगाच्या भूमिका गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे सुहास भालेकर. शाहीर साबळेपासून व्ही शांताराम ते महेश कोठारे आणि महेश मांजरेकर अशा अनेक पिढ्यांसोबत त्यांनी काम केलं. अनेक वर्ष लोकनाट्य गाजवल्यानंतर त्यांनी व्ही शांताराम यांच्या साणी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकले. त्यानंतर आई, माझा पती करोडपती, बाळाचा ब्रह्मचारी, दोन बायका फजिती ऐका, झुंज, सुशिला अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय केला. याशिवाय शक, पुकार, दामिनी, गहराई अशा हिंदी मराठी चित्रपटातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. त्याचबरोबर गोट्या, असंभव, भाकरी आणि वहिनीसाहेब अशा मालिका देखील त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवल्या. 2 मार्च 2013 साली वयाच्या 83व्या वर्षी फुफ्फुसाच्या आजाराने त्यांचा मृत्यू झाला. आता जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचा मुलगा हेमंत त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात काम करत आहे. हेमंत भालेकर यांच्या घरातच नाटक आणि सिनेमाचे वातावरण असल्यामुळे त्यांनी अभिनय क्षेत्रातच काम करायचे ठरवले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते पूर्ण वेळ नाटकात काम करू लागले. सुरुवातीला निनाद या नाट्यसंस्थेशी ते जोडले गेले आणि इथूनच त्यांचा रंगभूमीवरचा प्रवास सुरू झाला. 1990 साली सेकंड इयर नावाच्या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल टाकलं. नंतर त्यांनी नटसम्राट, पाहुणा, आम्ही बिघडलो, संसार गाथा, अथांग, अधांतर अशा अनेक नाटकांमध्ये कामं केली. या काळात त्यांनी एकाच वेळी तब्बल 5 विविध नाटकांमध्ये काम केलं. त्यावेळी त्यांना श्वास घ्यायलाही फुरसत मिळत नव्हती. सगळं काही वेगात चालू होते. मात्र एका अपघाताने त्यांचे जीवन थांबून गेले. आम्ही बिघडलो या नाटकाचा दौरा आटपून नगरवरून मुंबईला येताना त्यांच्या नाटकाच्या गाडीचा भयंकर अपघात झाला. हेमंत या अपघातात जबर जखमी झाले होते. या अपघातात नाट्यसंचातले अनेक कलाकार जखमी झाले. हेमंत यांना या अपघातातून पूर्णपणे बरे व्हायला खूप वर्ष लागली. या अपघातामुळे त्यांची उमेदीची अनेक वर्ष निघून गेली. पूर्ण बरं होऊन नंतर ते पुन्हा रंगभूमीवर परतले. या काळात त्यांनी दिग्दर्शनातही पाऊल टाकलं. ती आणि ती उंबरठा ही मराठी नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली. शिवाय खलनायक, जानकीबाई यासारख्या हिंदी नाटकातही त्यांनी काम केलं. तर दूरदर्शनवरील हसणारी घेऊ नका या मालिकेतही ते काम करत होते. पुढे कॅनव्हास या लघुपटाचंही दिग्दर्शन त्यांनी केलं. तसेच झी युवावरील गर्ल्स हॉस्टेल या मालिकेतही ते झळकले होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बोलायचे तर त्यांना हर्ष आणि नचिकेत नावाचे 2 मुलगे आहेत. आता त्यांचे मुलगे म्हणजे सुहास भालेकर यांचे दोन्ही नातू अभिनय क्षेत्रात न येता वेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. नचिकेत आणि हर्ष हे दोघेही मर्चंट नेव्हीमध्ये आपलं करिअर करत आहेत. अशा प्रकारे दिग्गज अभिनेते सुहास भालेकर यांचा मुलगा देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात नाव कमावत आहे.